इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150. उल्हास जांबाज 24/7। नमस्कार, मैं प्रेम जामदानी। आप देख रहे हैं उल्हास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्हास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्हासनगर शहर में बढ़ती यातायात समस्या और अनधिकृत पार्किंग को लेकर प्रशासन ने सक्रियता दिखाई है। गर्मी के मौसम में ट्रैफिक जाम और अवैध पार्किंग की शिकायतों के बढ़ते मामलों को देखते हुए नगर प्रशासन ने इस मुद्दे पर एक अहम बैठक का आयोजन किया। बैठक का उद्देश्य शहर में स्मार्ट पार्किंग व्यवस्था को लागू करना और यातायात समस्या का ठोस समाधान निकालना था। माननीय प्रशासक एवं आयुक्त मनीषा आव्हाले के निर्देशानुसार और अतिरिक्त आयुक्त किशोर गवस की अध्यक्षता में स्थायी समिति सभागृह में इस बैठक का आयोजन किया गया। बैठक में पुलिस उपायुक्त, यातायात शाखा पंकज शिरसाट प्रमुख रूप से उपस्थित थे। इसके अलावा उपायुक्त डॉक्टर दीपाली चौगले, अनंत जवादवार, अजय साबले, शहर अभियंता हनुमंत खरार, मोटर वाहन निरीक्षक बालाजी बोंदरवाड़, सभी प्रभाग अधिकारी 1 से 4, यातायात विभाग के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अविनाश भांबरे, सुखदेव पाटिल सहित अन्य संबंधित अधिकारी भी बैठक में मौजूद रहे। बैठक में रिक्शा स्टैंड और टेम्पो स्टैंड के यूनियन पदाधिकारी भी शामिल हुए। बैठक में यातायात समस्या और अनधिकृत पार्किंग को नियंत्रित करने के लिए विभिन्न उपायों पर चर्चा की गई। तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगितले तर ते रस्ता लहान असल्यामुळे पॅसेंजर तो सोडायचा ना। हो पण तुम्ही आपण सामाजिक महाराष्ट्राचा दिक्कत है अपने को। हां, अगर अपन उसको गुलशन नगर में शिफ्ट करें प्रैक्टिकल होईल। त्यांचं काय म्हणणं यू टर्न जो मारतायत ना तो पुढून मारायचा असं नहीं सर, अपने गुलशन अगर ये स्टैंड हम वहां शिफ्ट करते हैं एम्प्लॉइज करके तो आपके बस को क्लियर रहेगा। अच्छा ते रोड बंद आहे ऑलरेडी, म्हणजे तिथे काय ड्राइव्ह नाही तिथे रोडला साइट विजिट करून साइट विजिट करून जे जॉइंट ट्रैफिक चलो अच्छा हो जाएगा वो। दूसरा आता रिक्शाचा स्टैंड वो वहां पे वापस झूलेलाल वाला अपन तो यहां से पॉइंट कर दो ना, तो ऐसा भी शिफ्ट कर सकते हैं। स्टेशन पे ऐसी गुलशन नगर शिफ्ट वाला गुलशन वाला और चौथा किलो लीगल स्टैंड है तो जो आता है वो लीगल के सर्विस आते हैं। एक मिनट बरोबर है। हां, पहिले स्टेशन आतमध्ये लीगल हे बोलले आमचं 10 वर्ष जुनं रिक्षा स्टँड आहे। 10 वर्ष नाही, तुम्ही 50 वर्षातून तेच बोलतो आम्ही सीपीचा लोक इल्लीगल करायचं नाही। मर्डर तर मर्डरच आहे ना, इल्लीगल ते इल्लीगलच आहे। त्याला लीगल करा, तुम्ही लीगल करून घ्या, मग नाही असं काय होत ना। 4 स्टँड अपने हो तो उनको भी आप बोलो नहीं, उनको भी व्यवस्था करने बोलो। मोटा है भी सर्वे करने हुआ है। ठीक है, हम कल 4 बार लेटर दिया, मेरे पास सब कुछ है। कल अभी देखो पार्किंग और काय होतं जाईल सर गुलशन तर त्यांनी म्हटलेलं रॅम्प आणि रिक्षा दंडकेशन चालला। आता आपण शहरात राहायला आली पाहिजे की पळाली पाहिजे शहरात? आली पाहिजे। बरोबर तुम्ही बरोबर एकदम परफेक्ट। 20 वर्षाचा विचार करा। साहेबांना मग सांगितलं आमच्या साहेबांनी की 20 वर्षाचा विचार करा। हे आपल्याला अशी काही एक जागा आहे, भलेच त्या ठिकाणी कस्टमर 100 फूट अधिकाऱ्यांनी बाकी सगळ्या माणसांना आपण घेतोच, पण त्या ठिकाणी जबाबदारी स्टेशनला आणि गरजूला भांडण मारामाऱ्या करतो। जरा कोणी विरोध केला, पोलीस हल्ला। आता हे चालान सगळे देऊन ते केले जात नाही तोपर्यंत त्या रिक्षाला पासिंग करायला देऊ नये। त्यांचे परमिट तरी आम्ही जर आता पाठवली, बघा परमिटचं काय, परमिट काय म्हणतं, लायसन्स काय म्हणतं, त्यांनी किती व्हायलेशन केलं होतं ना सस्पेन्शन करावं, त्याचं परमिट कॅन्सल होत नाही। तर मी तरी आता कपडला डुबकी देऊन नाही तर आपण सगळी जण हे पाहिजे तेवढे तरी तुम्ही सस्पेंड करावेत, लायसन्स सस्पेंड करावेत आणि परमिटही सस्पेंड करावेत, जेणेकरून त्यांच्यावर जर बसत। आणि तुमचं आणि आमचं काम एकच आहे आणि सगळे एकच चालू। आमचं
दोन्ही तिघांचं एक अडचण काय आहे, जागा. जर रिक्षांवर कारवाई केली तरी त्याचा इम्पॅक्ट भरपूर चांगल्या प्रमाणात होईल. पण तुमच्याकडनं अशी काही जागा असेल कंपोज केलेली, आपली बैठक झाली, आम्ही भारांबे साहेब आणि आम्ही बसलो होतो, जागा आहे आमच्याकडे 5-50 एकशे घर जागा आहे. तुमच्याकडनं पवार साहेब, तुमच्याकडनं एक अधिकारी 2 कर्मचारी करून टाका. उद्यापासून पवार साहेब, गायकवाड साहेब, काय नाव, साहेब आयडेंटिफाय करून घ्या, लगेच चालू करा. म्हणजे उद्या परवा तेरवा आपण परत मीटिंग करू. परत डिसेंबर झाली, आता एप्रिल झाली, परत जूनला म्हणजे त्या मीटिंग पासून या मीटिंग आता आम्ही जागा देतोय, फक्त तुम्ही एक्झिक्यूट करा. एवढंच अपेक्षित आहे की तुमच्याकडे जे पेंडिंग फाईल्स आहेत लोकांवर, जर तुम्ही आताच आरटीओना पण सांगितलं की किमान तुम्ही 1 किंवा 2-3 व्हायलेशन वर तर तुमचं लायसन्स सस्पेंड होतं, परमिट सस्पेंड होतं. त्याच्यात 8 शर्ती, त्या 8 शर्तीवर लायसन्स आणि परमिट बंद करायला चालू करणार. 1.5 लाख, मागच्या वर्षी 1.5 लाख चलान केले. किती चलान करायचे? आणि आता या 4 महिन्यात 40,000 झाले. 31 एप्रिल 31 मार्च पर्यंत 50 का 65,000 झाले. काय करायचं? त्याच्यावर आता त्याच्यावर जो पर्याय काढलाय मी की सजेशन असं आहे, आणि लिगली जाऊ, लिगली करू सगळं, काहीच अडचण नाही. जसं आपण P1 P2 करतो ना, ते लिगल करता येतील जेवढे लिगल करता येईल, सगळे नाही करता येणार, जेवढे होतील जेवढे आणि ड्रेस झाला लावा, ड्रेस बॅच त्याला लावलं पाहिजे, दिसलं पाहिजे. म्हणजे खूप थोड्या रिक्षा आहे, खूप थोड्या आहे. तर कम्पॅरेटिव्हली आपण त्यांना बरोबर मॅनेज करू शकतो. जर तुम्ही ठरवलं, आम्ही ठरवलं, तुम्ही नाही होऊ शकतो. जेव्हा मी उल्हासनगर मध्ये आयुक्त म्हणून जॉईन झाले पहिल्या दिवशी, तर सगळ्यात जास्त समस्या मला जी जाणवली असेल ती मला वाटते अवैधरित्या जे आपण पार्किंग करतो, ऑफ स्ट्रीट असो का ऑन स्ट्रीट असो, पार्किंग हा सगळ्यात कळीचा मुद्दा. इनफॅक्ट मला सगळ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये, बिल्डर्सच्या बैठकीमध्ये, इतर सगळ्या अधिकाऱ्यांचे किंवा आपले जे पदाधिकारी आहेत, माझी नगरसेवक आहेत, सगळ्यांकडून ती प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचली होती की पार्किंग विषयी आपण काहीतरी केलं पाहिजेत. आणि मला वाटते रस्त्यावरती चालणारा जो सामान्य माणूस आहे त्यालाही सगळ्यात जास्त अडथळा कशाचा होत असेल तर जागोजागी राहिलेल्या आणि उभ्या राहिलेल्या वाहनांचा असेल. आणि रस्ता म्हणजे फक्त वाहनांसाठीच आहे का, असंही कुठेतरी आपण हे ती शोकांतिका आहे की आपल्याला तसं वाटत असेल तर कुठेतरी तो समज काढून दिला पाहिजे. रस्ते हे माणसासाठी असतात आणि त्या पद्धतीने ते वापरले गेले पाहिजेत. म्हणून पेडेस्ट्रियन मुवमेंट पण आपली वाढली पाहिजे. त्या अनुषंगानेच आपण पार्किंग पाल म्हणून एक संस्था आहे जी PCMC असेल, नागपूर कॉर्पोरेशन असेल, अशा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये चांगल्या पद्धतीनं पार्किंगचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मार्फत आपण ती इथे पायलट प्रोजेक्ट आपण राबवतो आहे. आणि त्याच्यामध्ये आपण UMC द्वारे काही न खर्च करता, म्हणजे दिस इज अ रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल. आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्देश असेही दिलेले आहेत की जेव्हा पार्किंग आपण जेव्हा सगळी नियमावली बनवू तेव्हा कमीत कमी 2 रुपये म्हणा, 3 रुपये म्हणा, अशा पद्धतीचेच रेट्स आम्ही तुम्हाला देऊ, सवलती देऊ. पण माझी सगळ्यांना विनंती असेल, सगळ्या पार्किंग धारकांना, गाडी धारकांना, की तुम्ही ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा. कारण की जोपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीची शिस्त लागणार तोपर्यंत आपल्या शहराचा विकास नक्कीच होणार नाही. त्याच्यामुळे अडचणीच वाढतील. आणि आज जर ही संधी आपल्या पुढे आलेली आहे, जर कोणती तरी व्यक्ती आपल्याकडे, कंपनी आपल्याकडे काम करायला इच्छुक असेल आणि चांगलं काम करायला इच्छुक असेल तर आपण नक्कीच त्याला प्रतिसाद दिला पाहिजेत. आणि ही एक सक्सेस स्टोरी उल्हासनगरमध्ये आपण करून दाखवली पाहिजे. 100 दिवसाचा खूप असा छान उपक्रम CM सरांनी, CS मॅडमनी सुरू केलेला आहे. तर त्या उपक्रमाला भेट देऊन, म्हणजे ऑफिस रिफॉर्म्स मध्ये बरेच मुद्दे दिलेले, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण मध्ये आपल्याला 10 मार्क आहेत आणि त्या 10 मार्काच्या अनुषंगाने आपल्याला चांगली मोहीम राबवून दाखवायची आहे. जर आपण ही छान पद्धतीने राबवून दाखवली तर त्यालाही आपलं उल्हासनगरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात चमकेल मला वाटते कुठेतरी. कारण की हा उपक्रम मेजरली कोणी करून दाखवलेला नाही आजपर्यंत. त्यामुळे सगळ्यांना आव्हान, सगळ्यांना शुभेच्छा आणि विनंती सुद्धा. थँक्यू सो मच. दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ।
ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर, बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में।